अध्याय 9. राजविद्या राजगृह योग. परम गोपनीय ज्ञान. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझ्या कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. सर्व गोपनीय ज्ञानाचा अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यात अत्यंत सुखकारक आहे. हे परमतप अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होतात. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. तरीही सर्व सृष्टी पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग्य ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवाचा पालनपोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचा उगम स्थान आहे. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टी प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हे कोणतेय कल्पाचा अति सर्व भौतिक अभिव्यक्त माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाचा आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ते पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तत्स्थानाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हे कोणतेया, माझ्या अनेक शक्तीपेक्षा एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अक्षध्यतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्याची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती व संहार होतो. जेव्हा मी मानवसदृढ रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंना परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतामध्ये आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा आणि सकाम कर्म आणि त्याचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हे पार्थ, मोहित न झालेल्या महात्मेजन देवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. इतर लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात ते भगवंताची एकमेवादी द्वितीय रूपामध्ये विविध रूपामध्ये ते विराट विश्वरूपाची उपासना करतात. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजनांना अर्पण करण्यात येणारे तत्पर्ण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी, आहुतीची मीच आहे. मी या जगतात पिता, माता, आधार व पितामह आहे. मी नेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदही मीच आहे. मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूची मीच आहे. सत्य म्हणजे चेतन आणि असत्य म्हणजे जड पदार्थ.
दोन्ही माझ्यामध्येच स्थिर आहेत. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्रियाच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग भोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म तीक्ष्ण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे म्हणजे सिद्धांताचे पालन करून ते इंद्रिय भोग प्राप्त करतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. त्यांच्याकडे जे काय आहे ते मी रक्षण करतो. हे कोणते? जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझे पूजन करतात, परंतु त्यांची आराधना चुकीच्या मार्गाने केलेले असते. सर्व यज्ञाचा मीच केवळ भक्त आणि स्वामी आहे, परंतु जे माझे दिव्य स्वरूप तत्वता जाणत नाही त्याचे पतन होते. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जो पितरांचा उपासना करतो ते पितरांकडे जातात. जे भूतकांची उपासना करतात ते भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. जर एखाद्याची प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हे कोणते या? तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान करतोस आणि तू जे जप करतोस, तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होशील, मलाच प्राप्त होशील. मी कोणाला द्वेष करीत नाही, तसेच कोणाची पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहे, परंतु जे कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजेत, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रमाणे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणते? निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्था, जो माझा आश्रय घेतो मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असेल तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजश्री बद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. अध्याय 9 समाप्त. हरे कृष्णा.